सिंदपाना पट्ट्यातील 100 किलोमीटर सिंदपाना पाणी यासाठी याचा 3चा आज 4था दिवस शेतकरी उपोषणाला बसले. या उपोषणाला आपण भेट आपला पाठिंबा आहे. होय, मी या उपोषणाला मुद्दाम भेट दिलेली आहे. शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मराठवाड्याचा अनुशेष हा वाढतच चाललेला आहे. आपण दुष्काळग्रस्त आहोत मराठवाड्यातले सर्व शेतकरी. आणि जायकवाडीच्या कॅनलमधून कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी हे सिंदफणीमध्ये आलंच पाहिजे, याच्यासाठी जो लोकलढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या लढ्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. हा लढा अधिकचा अधिक तीव्र करतील शेतकरी, याचा मला विश्वास आहे. आणि त्यांच्या लढ्याबरोबर आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. बीड जिल्ह्यात सिंदपाना पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. शेतकरी गरिबी आहे, शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न पाण्यामुळे सुटतील असं या शेतकऱ्यांचं सर्व लढ्यातली शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हा असं म्हणणं असलं तरी गेल्या 1 वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासनाने याची अद्यापही पाहिजे तशी दखल घेतली नाही. आपण लोकप्रतिनिधी काय? आता सध्या तर मी कुठल्याही फ्लोअरवर नाहीये, परंतु जे सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आणि सध्याच्या संबंधित मंत्र्यांना, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, फडणवीस आणि पालकमंत्री अजितदादा या सर्वांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि हा प्रयत्न करत असताना तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन मी हा प्रयत्न करेन. कोरड घशाला शेतकऱ्यांचा लोक लढा, शेतकऱ्यांचा लोक लढा, सिंदफणीत पाणी सोडा, शेतकऱ्यांचा लोक लढा, सिंदफणीत पाणी सोडा.